जागा एसटी महामंडळाच्या ताब्यात आहे. त्यातून 10 गुंठे जागा मोकळी आहे आणि त्या जागेसाठी जवळपास 70 ते 80% कागदपत्र सगळे रेडी झालेले आहेत. पन्नास 25 नावं आलेली आहेत. दुर्गुडपटातून 25 नावं आहे, साखरपटातून 15 नावं आहे. अशी प्रत्येक वाड्यातून आहे आणि आपल्या जांभळपटातून जवळपास 155 नावं आहे. म्हणजे आपण त्या पंक्ती प्रत्येक माळ्याला वाटून देणार आहोत. त्या पद्धतीने सगळं नियोजन करणार आहोत. तेथे सुद्धा ग्रामस्थांनी नोंद घ्यावी. अजून खारावण्यातून नावं 10 आलेली आहेत. खारावण्यातून सुद्धा 10 नावं आलेली आहेत. गाडगे पटातली नावं राहिलेली आहेत आणि वेटेगड पटाची नावं राहिलेली. चालू असलेल्या अन्नदानामध्ये खंडोबाचे भाविक भक्त दरवर्षी पालवारीला असणारे संजय नामदेव कुटे यांनी सुद्धा त्याचप्रमाणे चालू असलेल्या अन्नदानासाठी कैलासवासी काशीनाथ विष्णू ढोके या भाविकांनी सुद्धा 100 रुपये चालू असलेल्या अन्नदानासाठी दिले. त्यांचेही ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. चंपाषष्ठी आहे दादा, काय सांगाल? नमस्कार. आज दिनांक 7/12/2024 आजचा दिवस म्हणजे खंडेरायाचा लिंग प्रगट दिन आणि या दिवशी आपल्या पिंपरी पेंढार गावामध्ये सकाळी खंडोबा मंदिरामध्ये सकाळी अभिषेक झाला. दुपारी 4 ते 7:30 या वेळेमध्ये जागरणाचा कार्यक्रम झाला. मध्यंतरी 6 ते 7:30 गावामध्ये
काठीची मिरवणूक झाली आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या आनंदाने मुलांनी सहभागी होऊन काठी नाचवण्याचं काम केलं. त्याचप्रमाणे आता आरती झाली आणि आरती झाल्यानंतर अगदी मोठ्या प्रमाणात जवळजवळ 500 ते 700 लोक हजार लोकांच्या जवळपास अन्नदान झालं आणि यामध्ये कोणी 100 कोणी 200 अशा प्रमाणे देणगी देऊन हे अन्नदान केलेलं आहे. त्यामध्ये सुहास डावकर सुनीता मेडिकलचे मालक सुहास डावकर, दत्तात्रय कुटे यांनी 25 किलो तांदूळ, 20 किलो रवा, बबुशा दुर्गुडे यांनी 1 तेल डबा आणि साखर मारुती दुर्गुडे यांनी साखर 10 किलो दिली. अशा मोठ्या प्रमाणात अन्नदान या ठिकाणी झालं चंपाषष्ठीच्या निमित्ताने आणि भरपूर लोकांनी त्याचा आनंद घेतला. आणि त्याचप्रमाणे ही बातमी देण्याचं काम हरण न्यूजचे कर्मचारी असतील संतोष सावळराम दुर्गुडे या भाविकांनी ही बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आज सकाळपासून काम केलं. त्यांनाही ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद. असंच काम त्यांच्या हातून घडत जावं ही खंडोबाचरणी प्रार्थना. करता खंडोबा आहे कसा अरे खंडोबा खाली बाजू नाही ना जेवण सुद्धा आहे. दररोज कथा संपल्यानंतर जेवण आहे याची सर्वांनी नोंद घ्या. त्याचप्रमाणे 25 डिसेंबर 2024 ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. धन्यवाद.